दिवसभरातली एक मोठी बातमी अशी आहे की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तातडीनं प्रतिज्ञापत्र सादर करा असं कोर्टानं म्हटलेलं आहे, जेणेकरून लवकरात लवकर निकाल देता येईल अशी ताकीद किंबहुना आज मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिली आहे। आणि या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी आज राज्य सरकारनं वेळ मागितल्यानंतर हायकोर्टानं सरकारला फटकारत डेटा कलेक्शनसाठी 4 आठवड्यांचा अवधी दिलाय, तर सर्व याचिकाकर्त्यांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी 2 आठवड्यांचा अवधी मिळतोय। त्यामुळे मराठा आरक्षण प्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाची पुढची सुनावणी आता 5 डिसेंबरला होतीये। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे सध्या आपल्यासोबत आहेत। राणे साहेब, स्वागत आहे आपल्या एबीपी माझामध्ये। आज जे कोर्टानं म्हटलेलं आहे त्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? सरकार आणखी वेळ मागतंय खरं तर। मराठा आरक्षणा संबंधी या सरकारची इच्छाशक्ती दिसत नाहीये। गेले 6 महिने हा मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात गाजतोय। प्रत्येक जिल्ह्यात लाखोचे मोर्चा निघाले आणि त्या मोर्चा मागे आरक्षण हा मुख्य विषय होता। या सरकारला 6 महिन्यात वेळ नाही मिळाला मुद्दे जमा करा, डाटा जमा करायला। मग 6 महिने केलं काय या सरकारने? आता तारीख पडतात अजून वेळ मागतात, याचा अर्थ मानसिकता दिसत नाही यांची, वेळ काढूपणा आहे सरकारचा। आणि मग राणे समितीने जो अहवाल दिला त्यातले मुद्दे आहेत, त्यातला सर्वे आहे। अगदी शाहू महाराजांच्या काळापासून आरक्षण जे दिलं ते कोणत्या मुद्द्यावर दिलं हे सगळे मुद्दे आहेत। मग हे 6 महिन्यात काय केलं मग त्यांनी? मग याचाच अर्थ सरकार हा प्रश्न मराठा आरक्षणाचा गांभीर्याने घेत नाही असं मला म्हणायचं आहे। पण मग सरकार हे गांभीर्यानं का घेत नाही? आपला काय अंदाज आहे? मनात वेगळं काही आहे। मनात जर द्यायचं असतं तर 6 महिन्यात तयारी केली असते आणि उलट कोर्टाला सांगितलं असतं आम्ही तयार आहे। कोर्टात ऍफिडेव्हिट द्यायला अजून 2 आठवडे मागतात, याचा अर्थ हे सरकारची तयारी नाहीये। त्यांच्या मनात द्यायचं असतं तर अशा वेळ काढूपणा घेतला नसता। सरकारची अशी भूमिका आहे, सरकारचं असं म्हणणं आहे की आपण जो अहवाल दिलेला होता किंवा आपल्या सरकारनं ज्या गोष्टी केलेल्या होत्या मराठा आरक्षणासंदर्भात त्या अगदी निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या होत्या, घाईघाईनं केल्या गेलेल्या होत्या, परंतु सरकारला त्यासाठीच आता वेळ हवा आहे, सखोल चौकशी करण्यासाठी, सखोल अभ्यास करण्यासाठी। 9 महिने त्याच्यावर अभ्यास केला आम्ही। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरलो, सगळ्या संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना भेटलो। इतिहासातील म्हणजे शाहू महाराजांच्या काळातील आरक्षण कोणत्या मुद्द्यावर दिलं होतं, बाजूच्या राज्यात तामिळनाडूने कोणत्या मुद्द्यावर 52%च्या वर आरक्षण दिलं होतं, घटनेच्या तरतुदी पाहिल्या आणि नियमात बसूनच आम्ही दिला। आता त्या वेळेला केंद्रीय मागास आयोगाचा अहवाल आहे तो कोर्टाने पाहिला, मंडळ आयोगाचा अहवाल कोर्टाने पाहिला, पण राणे समितीचा सर्वे कोर्टाला हायलाइट करायला पाहिजे होता, नजरेला आणायला पाहिजे होता। तो आणला गेला नसल्यामुळे त्या वेळेला आमच्या विरोधात निर्णय झाला। आता हे सगळं प्रकरण कोर्टात आहे निश्चितपणे, परंतु विरोधक म्हणून आपली भूमिका काय असणार आहे मराठा आरक्षणासंदर्भात? भूमिका का, आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। जो आम्ही निर्णय काँग्रेसच्या राजवटीत घेतला, काँग्रेस राष्ट्रवादीच्या, तो निर्णय परत या सरकारने चालू करावा। मराठ्यांच्या गरीब लोक, मराठा समाजाचे गरीब आहेत, त्यांना शिक्षणाच्या नोकरीमध्ये प्राधान्य आरक्षण देऊन द्यावं। अच्छा, पुढची सुनावणी 5 डिसेंबरला होणार आहे, म्हणजे साधारणतः 1 महिन्याभराचा वेळ सरकारच्या हातात आहे। हा वेळ पुरेसा होईल का सरकारला? सरकारकडे डाटा घ्यायला किती वेळ लागतो? 2 दिवसात केंद्र सरकार राज्य सरकारचा डाटा कलेक्ट करू शकतो, याला कशाला वेळ एवढा लागतो? पण ते मानसिकता हवी ना त्यासाठी। कॉम्प्युटरच्या या युगामध्ये काय कठीण आहे डाटा कलेक्शन करायला कोणत्याही विषयाचं? म्हणजे सरकारची इच्छाशक्ती नाही आरक्षण देण्याची असं आपलं म्हणणं आहे। राणेसाहेब, खूप खूप धन्यवाद, आपण एबीपी माझाकडे सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल।